20 वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर, पृथ्वीराज पवारांचा इशारा, अन्याय सहन करणार नाही. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने विश्रामबाग परिसरात तब्बल 40 वर्षापासून स्थायिक असलेले अतिक्रमण अखेर जमीनदोस्त केले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई पार पडली. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यालगत उभारलेले खोके आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. कारवाई दरम्यान काही नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. काही काळ आयुक्त आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने ही कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार केल्याचे स्पष्ट करत रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. दरम्यान कारवाईनंतर सर्व खोकेधारकांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. यावेळी पृथ्वीराज भैया पवार यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की या कष्टकरी वर्गावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मात्र येत्या 2 दिवसात सर्व संघटना एकत्रित येणार असून जे आमच्या सोबत येतील ते आमचे, जे साथ देणार नाहीत त्यांना आमचा विरोध सहन करावा लागेल. या इशाऱ्यानंतर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अतिक्रमण हटवण्याची कारवाई योग्य की अन्यायकारक? पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागल्यास संघर्ष तीव्र होणार का? सांगली शहरात आता प्रशासन आणि कष्टकरी वर्ग यांच्यातील संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सांगली ही जी खोकी आपल्या इथं जी काल झालेल्या कारवाईमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी जी काढलेत त्या संदर्भात ही आपण पत्रकार परिषद घेत आहे. जे अतिक्रमण काढलंय मुळात ते अतिक्रमण काढत असताना आयुक्तांनी 52, 53, 54 अंतर्गत नोटिसा देऊन त्या खोकी काढलेली आहे आणि ही कारवाई केलेली आहे. मुळात ही कारवाई कायदेशीर आहे का? पहिला प्रश्न हा आहे. ही कारवाई झाली ही कारवाई मुळात ही कायदेशीर आहे का? आणि ही कारवाई कायदेशीर जर असेल तर ती कारवाई करत असताना मुदत किती दिवसांची आणि किती? दुसरी गोष्ट, कोर्ट स्टे असताना, मेहरबान कोर्टाच्या ऑर्डर्स असताना ही कारवाई कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं असताना सुद्धा ही कारवाई का करण्यात आली अशी कोणती अडचण आयुक्तांना होती? ही कारवाई यांनी इतक्या तत्काळ केली. शनिवारी रात्री 8 वाजता या लोकांनी कारवाई करत असताना नोटिसा दिल्या, आम्ही कारवाई करणार आहे. त्याच्यानंतर 24 तासाची इतकी का घाई होती की बाबा रविवार असताना देखील सोमवारी सकाळी 10:44 आम्ही या नोटिसीला आम्ही उत्तर दिलंय. 10:44 तत्काळ लगेच 12 वाजता या लोकांनी कारवाई का केली हाही प्रश्न सर्व सांगलीकरांच्या आणि खोकीधारकांच्या मनात शंका येण्यासारखा आहे. अतिक्रमण ह्या जागेत आहेत हे राईट्स यांना आयुक्तांना कुणी दिले? काढायचे आहेत तर हे राईट्स कुणी दिले? का हे जे आलेले अधिकारी आहेत त्यांना हे काढायचे राईट्स कुणी दिले? महानगरपालिका महापौरांनी दिले, आयुक्तांनी दिले, पोलीस प्रशासनाचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी या लोकांनी अक्षरशः लोकांची, गरिबांची दुकानं तोडून मोडून यांचे संसार उद्ध्वस्त केले. त्याला जबाबदार आयुक्त, प्रशासन, कलेक्टर या सगळ्यांच्या यामध्ये यांना सहभाग आहे. वेळोवेळी या लोकांनी महानगरपालिकेचे सर्व परवाने घेतले, सर्व शासकीय सगळ्यांच्या यांच्याकडे लायसन्स आहे, महानगरपालिकेचे लायसन्स आहे, तरीसुद्धा या लोकांनी वेळोवेळी फी घेऊन, पैसे घेऊन ही एक कारवाई आयुक्तांनी का केली हा प्रश्न एक सर्वात मोठा आहे. या लोकांनी पैसे घेतलेत, या लोकांकडून पैसे घेतलेत, लायसन्सची कॉपी, फीज घेतलेत, परवाने हे लोकच देणार, लायसन्स हे लोकच देणार. अधिकारी इथं येऊन इथं फी गोळा करायचे, यांचे लायसन्स फी गोळा करायचे, सगळे वसुली करायचे. वेळोवेळी ही सगळी लोक कर्ज काढून या लोकांच्या लायसन्स फी भरलेले आहेत. दरवर्षी भरत असताना सुद्धा यांचेच पैसे घेऊन यांच्यावरच कारवाई होते. ही दुर्दैवी बाब आहे. सगळ्या पैसे घेऊन मुळात ही जागा महानगरपालिकेची मुळातच नाही आहे. त्याचे पुरावे या सगळ्या जागेचे, त्याचे माझ्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, सगळे 7 बारे आहेत, नकाशे आहेत, मोजणी 7 बारे आहेत. मुळात ही जागा महानगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा
काल जी महापालिकेनं तातडीची आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या खोकीधारकांवर कारवाई केली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. 80 कुटुंब म्हणजे साधारण एका कुटुंबात 6 ते 7 लहान मुलांपासून वृद्ध लोक जर का धरली तर 500 ते 550 लोकांवरती उपासमारीची वेळ आली. मी ही नोटीस वाचलेली आहे 52-53ची. ती मुळात ती नोटीसच कायदेशीर आहे का इथून सुरुवात होते. आणि 52-53ची नोटीस जरी दिली तर ती 24 तासाची देणे गरजेचं होतं का? कारण इथं कुठल्याही प्रकारची अर्जन्सी इमर्जन्सी दिसत नाही. रस्ता जातोय, विकास काम होणार आहे किंवा आणखीन काहीतरी. तर मग एवढी तातडीची कारवाई तेही स्वतः आयुक्त साहेब रस्त्यावर उतरून पोलीस फौजफाटा घेऊन करतात. तर याच्या मागं खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं संशय येण्यासारख्या गोष्टी मला दिसायला लागल्या आहेत. या जागेच्या बाबतीत जर का म्हणलं तर या जागेच्या उतार्यावर पटवर्धन सरकार दिसतात, त्यानंतर तानोडे दिसतात, त्यानंतर पवार दिसतात आणि एक भाग रेल्वेचा दिसतो. पण ह्या 4मध्ये महापालिकेचा कुठलाच रोल येत नाही. कोर्टाचे जे 3 ऑर्डर्स आहेत त्या तिन्ही ऑर्डर्स ह्या खोकीधारकांना प्रोटेक्शन देणाऱ्या ऑर्डर्स आहेत. एक राज्य सरकार आणि तानोडेंच्या विरोधात आहे, त्यामध्येही कोर्टानं सांगितलेलं आहे की यांच्याशी तडजोड केल्याशिवाय किंवा विचारात यांना म्हणणं मांडायची संधी दिल्याशिवाय यांच्यावर कारवाई करू नये. त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की सेटल्ड लॉ आहे लँडचा, की कुठल्याही प्रकारचं एन्क्रोचमेंट, इलिगल एन्क्रोचमेंट जरी असेल तरी तुम्हाला कायद्याचीच प्रोसेस वापरून ते काढता येईल. पण तसं काल फॉलो झालेलं नाही. दुसरी एक महापालिकेच्या विरोधात सुद्धा यांच्याकडं एक ऑर्डर आहे, त्यामध्येही असंच लिहिलेलं आहे की यांना तुम्ही तातडीनं अशा पद्धतीनं कारवाई करू शकत नाही. मग एवढ्या तातडीनं ही कारवाई करण्याचं कारणच काय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर या जागेमध्ये आज रेल्वे हक्क सांगायला आली होती, कंपाऊंड मारायला आली होती. मग रेल्वेचा यामधला रोल काय आहे, तानोडेंचा रोल काय आहे, पटवर्धनांचा रोल काय आहे, पवारांचा रोल काय, आणि महापालिकेला एवढी गरज का पडली, हेच खरं संशयाची गोष्ट आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. याच्या बाबतीत आम्ही कोर्टामध्येही लढू, आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर साहेबांच्याकडेही तक्रार करू आणि रस्त्यावर उतरूनही गरज पडली तर आम्ही आंदोलन करू किंवा रस्त्यावरची लढाई लढू. आम्हाला वेगवेगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही येत्या 2 दिवसामध्ये सर्व पक्षातल्या लोकांना आणि सगळ्या कष्टकरी ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही आवाहन करणार आहे, एकत्र बसणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे एखादा जात्यात आणि एखादा सुपात अशी परिस्थिती होऊ न देता सगळ्यांनी मिळून आम्ही ही लढाई लढणार आहोत. आणि या लढाईमध्ये जर एखादी संघटना, जर एखादा राजकीय पक्ष, जर एखादा राजकीय नेता गरज सोरो वैद्य मोरो अशी जर का भूमिका घेणार असेल, 8 दिवसापूर्वी तुम्ही आमच्याकडे मतदान मागायला आला आणि 8 दिवसात तुम्ही आता आमच्यावरती कारवाई करताना एक जण सुद्धा हजर राहत नाही, तर त्यांचंही नाक दाबल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि मी हे आयुक्त आल्यापासून पहिल्या दिवशीच मी आयुक्त साहेबांची, या शहरातले व्यापारी, या शहरातले इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, या शहरातला कष्टकरी म्हणजे खोकीधारक, या सगळ्यांची बैठक लावली होती. गेली 1.5 वर्ष मी आयुक्त साहेबांच्याकडे, 2 वर्ष झालं आयुक्त साहेबांच्याकडे प्रयत्न करतोय की एक धोरण करा तयार, धोरण राबवा. या कष्टकऱ्यांवरती, या गोरगरिबांवरती अन्याय करायचा नाही आपल्याला, तर यांना विचारात घेऊन विकासाचं धोरण राबवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महापालिकेची टीम बेळगावला जाऊन आली, महापालिकेची टीम कोल्हापूरला जाऊन आली, आम्ही वैयक्तिक जाऊन आलो. वेगवेगळ्या भागातले डिझाईन आम्ही आणले, वेगवेगळ्या भागात राबवले गेलेल्या योजना आम्ही आणल्या. एवढं सगळं आणलेलं असताना, आयुक्तांना आम्ही कोऑपरेट करायला तयार असताना जर का आयुक्त साहेब अशी भूमिका घेत असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आणि हे फाईट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्ही आजही ठामपणे आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की कष्टकऱ्यांच्यावरती अन्याय होत असेल तर याचा विरोध तुम्हाला सहन करावा लागेल.